चला पहा आज आपण काय पाहणार आहोत, नफा तोटा. नफा तोट्यावर आधारित नेमके गणित कसे विचारतात. इथं काय सांगितलंय की 12 पेनांची किंमत ही 8 पेनांच्या विक्री किमती एवढी असेल तर किती टक्के नफा किंवा तोटा होईल. आता इथं काय सांगितलं आपल्याला, 12 पेनांची किंमत, 12 पेनांची किंमत ही 8 पेनांच्या विक्री किमती होती. मग ही 12 पेनांची काय झाली, ही खरेदी किंमत आणि ही काय 8 पेनांच्या विक्री किमती एवढी. तर आपल्याला काय विचारला, किती टक्के नफा किंवा तोटा होईल. मग आता ही खरेदी किंमत आहे, या खरेदी किमतीला काय म्हणायचं, विक्री किंमत आणि याला काय म्हणायचं, खरेदी किंमत. मग आता ही झाली विक्री किंमत, ही काय झाली खरेदी किंमत. मग खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे, तर या ठिकाणी विक्री किंमत कशी आहे, जास्त आहे. मग जर खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जर जास्त असेल तर त्या व्यवहारात नेहमी काय होत असतो, नफा होत असतो. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती दिलेली आहे आपल्याला, 12 रुपये आणि खरेदी किंमत किती आहे, 8. मग 12 मधून 8 गेले, खाली किती राहिले, 4. 4 काय झाला, नफा. आपल्याला काय विचारले, तर आपल्याला विचारले शेकडा नफा. मग शेकडा नेट नफा हा नेहमी खरेदी किमतीवर अवलंबून असतो. मग या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत किती दिली, तर खरेदी किंमत दिलेली आहे 8. मग 8 पेनांच्या पाठीमागे नफा किती झाला, 4 पेनांनी इतका. आपल्याला काय विचारले, तर आपल्याला विचारले शेकडा नफा. मग शेकडा म्हणजे 100, तर 100ला किती, दोघांचा काय करायचा, तर दोघांचा सरळ सरळ तिरपा गुणाकार. मग 100 गुणिले 4 छेदात 8. मग 4 1 4, 4 दोन्ही 8. आता बे 1 बे, बे पंच 10, शून्याला 0, 50% आपला काय आला, नफा आलाय. जर अशा गणितामध्ये जर तुम्हाला गणित विचारलं आणि असं जर विचारलं की 12 पेनांची खरेदी किंमत ही 8 पेनांच्या विक्री किमती एवढी आहे आणि पुढे जर विचारलं की या व्यवहारात शेकडा नफा होणार अथवा शेकडा तोटा, तर ही जी खरेदी किंमत आहे या खरेदी किमतीला विक्री किंमत मानायचं आणि ही जी विक्री किंमत आहे या विक्री किमतीला खरेदी किंमत मानायचं. असं जर हे केलं तर सरळ सरळ आपलं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे, 50%. ओके.